या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध देशी व विदेशी मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकी विरोधात संयुक्त धडक कारवाई करण्यात आली। दिनांक 18 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रे, बनावट देशी विदेशी मद्य विक्री ठिकाणे तसेच अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले। या कारवाई दरम्यान सुमारे 34 गुन्हे दाखल करण्यात आले असून 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत देशी व विदेशी मद्य, हातभट्टी दारू, रसायने, कच्चा माल, बनावट लेबले, झाकण, वाहने आदी एकूण 9,57,202 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच मद्यपानास परवानगी देणाऱ्या व अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक माधुरी पाटील, उपअधीक्षक, निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। अवैध मद्य विक्री, निर्मिती आणि वाहतुकी विरोधात पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे। नागरिकांनी अवैध मद्य विक्रीबाबत माहिती दिल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा नजीकच्या उत्पादन शुल्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।